जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एखादी गोष्ट 100 वेळा रिपीटेडली पुन्हा पुन्हा केली तर तुमची रिॲलिटी पूर्णपणे बदलू शकते आणि एखादी गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. तर ती तुम्ही गोष्ट कराल का? ट्राय कराल का? तर नक्कीच कराल. तर नमस्कार, मी आहे ऑथर संगीता आणि माझ्या या अमित ब्रँड कम्युनिकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता आपण याच गोष्टीसंदर्भात हा व्हिडिओ बघणार आहोत की एखादी गोष्ट परत परत रिपीट केल्याने ते खरोखरच आपली रिॲलिटी किंवा वास्तवता बदलते का? तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये मी अगदी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक केलं तरच तुम्हाला नोटिफिकेशन येतात. म्हणजेच माझा नवीन व्हिडिओ जो आहे तो कोणत्या विषयावर आहे त्याचे पटकन तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि जर व्हिडिओ आवडलाच तरच पुढे लाईक आणि शेअर करा. आता समजा ही जी टेक्निक आहे की बाबा एखादी गोष्ट रिपीटेडली परत परत करायची आहे तुम्हाला ती. तर यासाठी मी समजा 2 लोकांना जर ही मी मेथड सांगितली आणि त्या व्यक्तीला त्यांचे रिझल्ट्स मिळतात. म्हणजे समजा 2 व्यक्तींना मी गोष्ट करायला लावली आणि दोघांचे रिझल्ट्स पाहिले तर ते सेम येत नाहीत. म्हणजे एखाद्याला रिझल्ट निगेटिव्ह येतील आणि तर दुसऱ्याला ते पॉझिटिव्ह होतील. तर असं का होतं आहे? असं बऱ्याच जणांमध्ये घडतं की बाबा लोक म्हणतात की आम्ही रिपीटेडली ती गोष्ट केली, 100 वेळा केली, 200 वेळा केली, पण निगेटिव्ह आम्हाला त्याचा फरक दिसून आला. तर काही जण म्हणतात की आम्हाला त्याचं पॉझिटिव्हली उत्तर मिळालं. तर हे असं का होतं? तर ही टेक्निक तर एकदम पॉवरफुल आहे. ही टेक्निक जी आहे मॅनिफेस्टेशनची 100 वेळा रिपीट करणं ही गोष्ट 100% पॉवरफुल आहेच. पण ही टेक्निक वापरणारी जी व्यक्ती असते तिची एनर्जी पॉवरफुल असणं गरजेचं आहे. म्हणजेच जी व्यक्ती म्हणजे आपण जे कोणी ही टेक्निक वापरतो आहोत ती टेक्निक वापरणाऱ्या व्यक्तीची ऊर्जा देखील तितकीच पॉवरफुल असायला लागते. तेव्हा त्या गोष्टी वास्तवामध्ये घडत असतात. तर आता हाच फरक मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे की एका व्यक्तीला मॅनिफेस्टेशनचे रिझल्ट मिळतात तर दुसऱ्या व्यक्तीला त्याचे रिझल्ट्स मिळत नाही. तर असं का होतं? तर कोणतीही टेक्निक असेल, लॉ ऑफ अट्रॅक्शनची असेल, कोणतीही टेक्निक असेल तर ते वापरणारे लोक 2 प्रकारचे असतात. तर एक असतात पहिली व्यक्ती म्हणजे डेस्परेट मॅनिफेस्टर. डेस्परेट मॅनिफेस्टर म्हणजे की आणि दुसरी असते ती अलाइन मॅनिफेस्टर. तर डेस्परेट मॅनिफेस्टर म्हणजे कोण असते की त्याची मुख्य लक्षणं काय असतात ते बघूया. मग ही लोक कुठली असतात की डेस्परेट असतात. म्हणजे त्यांचा माइंडच डेस्परेट असतो. म्हणजेच ते त्यांची सुरुवातच डिप्रेशननी झालेली असते. म्हणजे ती गोष्ट मॅनिफेस्टेशन करायची आहे, मॅनिफेस्ट करायची आहे, त्याची सुरुवात ते अगदी हताशपणे करतात. मग ते असं म्हणतात की माझ्या आयुष्यात ही गोष्ट नाहीच आहे, ही गोष्ट माझ्यासाठी नाही आहे. म्हणजे जेव्हा तुमची एखादी इच्छा मनामध्ये एखादी इच्छा निर्माण होते तुम्हाला तेव्हा साहजिकच ती गोष्ट तुमच्या आयुष्यात नसते ना, म्हणून ती तुम्हाला हवी असते. पण जेव्हा तुम्ही मॅनिफेस्टेशनची प्रॅक्टिस करायला लागता तेव्हा तुम्हाला त्या नैराश्यातून पहिलं बाहेर यायचं आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणता की हे मला म्हणजे ही गोष्ट माझ्याकडं नाही आहे, तर ह्या भावनेतून बाहेर पडायचं की नाही या भावनेतून बाहेर पडायचं आहे आणि ती गोष्ट मिळवण्याच्या भावनेतून बाहेर पडून ती गोष्ट आधीपासून आपल्याकडं आहे या भावनेत यायचं आहे. जे डेस्परेट म्हटलं ना की जे हताश लोक असतात ते काय म्हणतात की नाही ही गोष्ट माझ्याकडे नाही आहे, माझ्या नशिबातच नाही आहे. तर या नाहीमधून बाहेर पडून आपल्याकडे ती गोष्ट ऑलरेडी आहे या भावनेत आपण यायचं आहे, तसा विचार करायचा आहे. कारण जितकं तुम्ही डिप्रेस असाल तर हे मॅनिफेस्टेशनला ते मारक ठरतं. म्हणजे त्याचा शत्रू आहे हा डेस्परेशन, हे शत्रू आहे. तर डेस्परेशनचा अर्थच सरळ हे आहे की कमतरतेची भावना जाणवणे. म्हणजे तुमच्यामध्ये ही कमतरता आहे त्यामुळे तुम्ही मॅनिफेस्ट करू शकत नाही. कारण जेव्हा तुम्ही ही कमतरता अनुभवता तेव्हा तीच गोष्ट तुम्ही तुमच्यापासून दूर ढकलून देता. म्हणजे जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्ही तुमच्या आयुष्यात येण्याआधीच त्याला तुम्ही दूर करत आहात नाही बोलून. तर त्याचा अर्थ हाच आहे की बाबा ती गोष्ट माझ्याकडे आहे असा समज करून घ्या. आणि याच्यावरतीच हे जे युनिवर्स आहे तर ह्या गोष्टीवरतीच काम करतं की लाईक अट्रॅक्ट्स लाईक. म्हणजेच समान गोष्टींनाच आकर्षित करत असतं. तर या नियमावरती आपलं ब्रह्मांड आहे, आपलं युनिवर्स आहे हे काम करत असतं. म्हणजे सेम गोष्टीवरला
सेम गोष्टी अट्रॅक्ट होत असतात. त्यामुळे तुम्ही कमतरता अनुभवणार असाल तर तुम्ही आणखी जास्तच कमतरता म्हणजे जितकं तुम्ही डिप्रेस असाल तितकं जास्त डिप्रेशन अजून स्वतःकडे ओढून घेणार आहात. बरोबर आहे. त्यामुळे ब्रह्मांड काय करतं की जी तुमची भावना आहे तेच कॅच करतं. त्यामुळे तुम्ही कमतरता अनुभवली तर तेच तुम्हाला परत मिळणार आहे. तुम्ही डिप्रेस झाला तर तेच तुम्हाला मिळणार आहे. तर आता हे टेक्निक कसं वापरायचं आणि केव्हा वापरायचं हा प्रश्न. तर टेक्निक वापरल्यावर कसं आणि केव्हा हे प्रश्न विचारणं हे दुसरं लक्षण आहे यांचं डेस्परेट लोकांचं, की बाबा ते काय म्हणतात की आपण जेव्हा समजा आता हे एक टेक्निक वापरतो आहे तेव्हा त्याची ऑर्डर प्लेस केलेली असते. म्हणजे तुम्ही हे मानून घेतलेलं असतं की ही गोष्ट झालेली आहे. पण त्यानंतर कसं असतं मग झालेली आहे तर मग ती कधी होणार, कसं होणार असं शंका तुम्ही घेऊ लागतं. बरोबर. म्हणजे मी जसं म्हणलं की जी गोष्ट आपल्याकडे नाही आहे ती आपल्याकडे आहे असं समजून चालायचं, तसं फील करायचं. पण लगेचच आपल्या मनात प्रश्न येतो की अरे मग कधी होणार, ते कसं होणार. ही जी शंका आहे तरी शंका हे डेस्परेट लोक घेत असतात आणि मग अतिविचार ओव्हर थिंकिंग करू लागतात. मग अचानकच अशी गोष्ट की होते की ब्रह्मांडाला हे समजते की तुमचा त्याच्यावर विश्वास नाही आहे, कारण तुम्ही अतिविचार करत आहात. तुम्ही शंका घेताय त्याच्या युनिवर्सवर की बाबा ही गोष्ट मला मिळणार कशी, जे मी म्हणते की माझ्याकडे आहे ॲक्च्युली ती माझ्याकडे नाही आहे, पण मी फील करते की ती माझ्या आयुष्यात आलेली आहे. त्याच्यामुळे शंका घेऊ नका की ही गोष्ट केव्हा आणि कशी घडेल. तर ते पूर्णपणे युनिवर्सचं काम आहे, त्या ब्रह्मांडाचं काम आहे ते तुम्हाला कधी द्यायचं. फक्त तुम्ही फील करा की बाबा मी मॅनिफेस्ट केलेली ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये आलेली आहे. तिसरं म्हणजे हे डेस्परेट लोक काय असतात तर स्वतःवरचा विश्वास ते गमावतात. म्हणजेच 1 दिवस 2 दिवस 3 दिवस असा विचार करतात आणि म्हणतात अरे नाही हे माझ्याकडनं काय होणार नाही आहे, हे माझ्या नशिबातच नाही, माझ्या लायकीचंच नाही आहे असं ते विचार करतात. त्यामुळं मग आपल्या इच्छा आहेत त्या नकारात्मकमध्ये त्या कन्वर्ट होतात त्यांच्या. त्यामुळे अशी एक स्ट्रॉंग नकारात्मक ऊर्जा त्यांच्यामध्ये तयार होते आणि मॅनिफेस्टेशन जे आहे तुमच्या आयुष्यात येणार आहे त्याला ही नकारात्मक भावना थांबवून धरते, म्हणजे रोखते तिथंच. जी गोष्ट येणार आहे तुमच्या आयुष्यात ती येत नाही, कारण तुम्ही विश्वास ठेवत नाही आणि तुम्ही लगेचच हार मानता की बाबा की मी एवढे दिवस वाट बघितली, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, महिना झाला, पण माझ्या आयुष्यात काय मला हवी ती गोष्ट घडत नाही असं म्हणून तुम्ही ती सोडून देता. म्हणजेच ही तुमची नकारात्मकता मॅनिफेस्टेशनला तिथे रोखून धरते. म्हणजे तुमच्यापर्यंत येण्यापासूनच ते तुम्ही त्यांना रोखून धरतात. आता दुसऱ्या प्रकारची लोक असतात ते अलाइन मॅनिफेस्टर असतात. अलाइन मॅनिफेस्टर तर हे लोक कशी, तर यांचीसुद्धा 3 लक्षणं आहेत. ते लोक कसे असतात बघा. असण्याची भावना अनुभवण्यासाठी प्रॅक्टिस करणे, आणि म्हणजेच आपल्याकडे जे आहे आपल्याला मिळालं आहे ते अनुभवायचं, फील करायचं. माझ्याकडे आज ही गाडी आहे, माझं हा बंगला आहे, किंवा मी हे नवीन घर घेतलेलं आहे, माझं हे नवीन ऑफिस आहे, आणि मी ती भावना फील करायची आहे की मी ऑफिसमध्ये बसलेली आहे, मी काम करते आहे, मी माझ्या नवीन कारने जात आहे. ही भावना फील करणे, मग याची प्रॅक्टिस करतात. आपल्याकडे पहिलंच आहे असे हे लोक जे आहेत अलाइन मॅनिफेस्टर याचा प्रॅक्टिस करत असतात की माझ्याकडे ही गोष्ट आहे आणि ते फील करत असतात. हा मोठा फरक आहे की डेस्परेट लोक आणि अलाइन मॅनिफेस्टर याच्यामध्ये. तर प्रॅक्टिस करताना ही गोष्ट आधीपासून असल्याचा ते आनंद घेतात. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष त्या गोष्टीचं आकर्षण निर्माण करतात आणि ब्रह्मांडाला तुम्ही ते सांगतात की मला ही गोष्ट पाहिजे आहे, आणि तुम्ही त्याच्या मागे धावत नाही तर ते ॲटोमॅटिकली तुमच्याकडे येते, कारण तुम्ही तसं मॅनिफेस्ट करत असता, तशी प्रॅक्टिस करत असता. ती गोष्ट माझ्याकडे आहे, मी त्याचा वापर करते आहे, आणि मनापासून हे स्वीकारून तुम्ही त्यात चाललेलं असतात, म्हणून ती गोष्ट तुमच्या आयुष्यात घडते. आता हे जे अलाइन मॅनिफेस्ट असतात हे कसे आणि केव्हा असं प्रश्न ते विचारत नाहीत. म्हणजे हे कधी होणार, कसं होणार हे प्रश्न विचारत नाहीत, आणि विनाकारण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत नाही आहेत गोष्टींना. म्हणजेच ओव्हर थिंकिंग करत नाही आहेत. ते प्रेझेंट मोमेंटमध्ये जगतात आणि आयुष्य एन्जॉय करतात, आणि या ब्रह्मांडाबद्दल ते कृतज्ञ राहतात, ग्रॅटिट्यूड दाखवतात, आणि जे काही समोर येईल काम त्याच्यावरती फोकस करतात. म्हणूनच ब्रह्मांड त्यांनी जे मॅनिफेस्ट केलेलं आहे ते नक्कीच त्यांना देतं. कोणाला जे अलाइन मॅनिफेस्ट असतात, म्हणजे जी गोष्ट आपल्याला हवी ती मिळाली आहे
त्याला फील करतात, प्रेझेंटमध्ये ती गोष्ट आपल्याजवळ आहे असे मानणारे लोक. यांचं तिसरं लक्षण म्हणजे स्थिर विश्वास, म्हणजेच आपली इच्छा पूर्ण झाली या भावनेमध्ये ते रिलॅक्स राहतात. आणि ही गोष्ट हे मानून चालतात की गोष्ट आधीच घडलेली आहे, ती आता कशी होईल, कधी होईल याचा ते विचार करत नाहीत. ते फक्त हेच गृहीत धरतात की माझ्या बाबतीमध्ये हे घडलेलं आहे. आणि हाच आहे लॉ ऑफ ॲझम्पशन, म्हणजेच जो जे नोवेल गोवार्ड जे आहेत ते शिकवतात की बाबा लॉ ऑफ ॲझम्पशन त्यांचे हे असे व्हिडिओज आहेत नेव्हिल गोडार्ड यांचे यूट्यूबवर. तर ते त्यांच्या व्हिडिओमधून हीच गोष्ट सांगतात की आपल्याकडे ही गोष्ट आलेली आहे काय, आपल्याकडे पहिल्यापासून ती गोष्ट आहे, हेच लोक असे गृहीत धरतात. आणि हाच आहे लॉ ऑफ ॲझम्पशन, म्हणजेच लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन. आपल्याला ती गोष्ट मिळालेली आहे आणि त्याचा आपण आनंद घेत आहोत. तर तुम्हाला आता हे ठरवायचं आहे की तुम्ही डेस्परेट या लोकांमध्ये मोडता की अलाइन मॅनिफेस्टर याच्यामध्ये मोडता आहे, तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. आणि 100 वेळा या तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्याचं रिपिटेशन करायचं आहे. म्हणजे ही आता टेक्निक कशी आहे आणि कशी करायची हे आपण समजून घेऊयात. त्या टेक्निकचा वापर करण्याच्या काही टिप्स आहेत त्या आपण पाहूयात. तर पहिली स्टेप आहे ती आहे की आपले इंटेन्शन सेट करणे. तर तुम्हाला आयुष्यात कोणतं ध्येय आहे, कोणता गोल आहे, काय मॅनिफेस्ट करायचं आहे याबद्दल तुम्ही पूर्णपणे स्वतः क्लिअर राहा. उगाचच गोंधळ करू नका, मला हे पण हवं आहे, मला ते पण हवं आहे, मला हे नाही आहे माझ्याकडं. त्यामुळे इथे लक्षात घ्या की गोल हा काय करायचा, एकच गोल घ्यायचा आहे. एकाच वेळी खूप सारे गोल्स डोक्यात घेऊ नका. याच्यामुळं काय आहे की ते म्हणजे ते काम करणार नाही. एकच गोल ठरवा की बाबा मला बिझनेसमध्ये प्रॉफिट हवं आहे किंवा अजून काही तुमचं मनासारखा जॉब हवा आहे. तुमचं टार्गेट अचीव करा. मग एखादं रिलेशनशिप असेल ते मॅनिफेस्ट करायचं असेल, म्हणजे तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्ही तुमच्या इंटेन्शनमध्ये ठेवू शकता. म्हणजे मला ही गोष्ट प्रामुख्याने पाहिजे आहे, त्यामुळे असं एखादा गोल तुम्ही पहिला ठरवा. आता इथं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही इंटेन्शन निवडाल तेव्हा तुम्हाला असा विचार करायला सुरुवात करायची आहे की ही गोष्ट आधीच घडलेली आहे, प्रेझेंट मोमेंटमध्ये आत्ता ती माझ्याकडे आहे. कारण हे तुमचं दूरचं भविष्य नाही आहे, तर तुमचा वर्तमान काळ आहे. त्यामुळे प्रॅक्टिस करताना तुम्हाला जे इंटेन्शन आहे तुमचं ते वर्तमान काळामध्ये पाहायचं आहे. हे तुम्हाला मनासारखा जॉब हवा आहे किंवा या व्यक्तीसोबत माझं लग्न व्हावं असं वाटतंय, त्या व्यक्तीसोबत माझं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आणि मी रिलेशनमध्ये आहे, आम्ही दोघं एकत्र राहत आहोत, हे तुम्ही आधीच ते फील केलं पाहिजे. तर इथे हे इंटेन्शन ठेवून तसं ती गोष्ट फील करायची आहे. दुसरा मुद्दा म्हणजे मूड चांगला असताना प्रॅक्टिस करणे. हे जे मॅनिफेस्टेशन आहे हे करताना, ह्याची प्रॅक्टिस करताना तुमचा मूड चांगला असणं गरजेचं आहे. मनात काहीतरी चालतं आहे, मूडच नाही आहे, खूप उदास वाटतं आहे, चिडचिड होते, कोणाला तरी राग आलेला आहे, दिवसभरात मूड खराब आहे, तर अशा वेळेस हे प्रॅक्टिस करू नका. जेव्हा तुमचा मूड चांगला असतो, तुम्हाला फ्रेश वाटत असतं, तेव्हाच ही प्रॅक्टिस करायची आहे. जेव्हा तुमचा मूड खराब असेल तेव्हा ही प्रॅक्टिस करू नका. त्यामुळे हे खूप क्रिटिकल होऊन जातं. मग त्यामुळे मूड जितका तुमचा एनर्जेटिक तुम्ही असाल, जेवढा मूड तुमचा चांगला असेल तेवढ्या लवकर गोष्टी तुम्ही मिळवू शकता, अचीव करू शकता. जेव्हा तुम्ही चांगल्या फिलिंगमध्ये असतात त्यावेळी शांत अशी एक जागा शोधा. बाबा तुम्ही फ्रेश आहात, माइंड तुमचं शांत आहे आणि तुम्हाला आता मॅनिफेस्टेशन प्रॅक्टिस करायची आहे. अशा वेळेस तुम्ही एका चांगल्या फिलिंगमध्ये असाल त्यावेळेस शांत ठिकाणी बसायचं आहे आणि स्वतःला शांत करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. म्हणजेच तुम्ही सिम्पल ब्रीदिंग प्रॅक्टिस सुरू करायची आहे. आपले डोळे बंद करायचे आहेत, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि श्वास घ्यायला सुरुवात करायची आहे. श्वास आत घ्यायचा, 1 काउंट करायचं, श्वास बाहेर सोडायचा, 2 असं दुसरा काउंटला श्वास बाहेर सोडायचा, पुन्हा श्वास आत घ्यायचा, पुन्हा श्वास बाहेर सोडायचा. असं 2 अंकामध्ये करायचं. पहिल्यांदा श्वास घ्यायचा, दुसऱ्या अंकाला श्वास बाहेर सोडायचा, पुन्हा श्वास घ्यायचा आणि पुन्हा श्वास सोडायचा. अशा प्रकारे 1-1, 2-2, 3 वेळा तुम्ही पहिलं श्वास घ्यायचं करा. 20 वेळा तुम्हाला हा श्वास आत घ्यायचा आहे आणि बाहेर सोडायचा आहे. बरोबर, हे रिपीट करायचं आहे 20 वेळा. श्वास घ्यायचा आतमध्ये आणि परत बाहेर सोडायचं. तर यामुळे काय होईल, यामुळे तुमचे
वेग्स नर्वस सिस्टीम ॲक्टिव्ह होईल. वेग्स नर्वस असते तुमची, ही सिस्टीम ॲक्टिव्ह होईल आणि तुमची नर्वस सिस्टीम एकदम शांत होईल आणि यामुळे तुम्हाला तुमचं माइंड रिप्रोग्राम करायला नक्की मदत होईल. पुढची स्टेप आहे 100 वेळा इंटेन्शन रिपीट करणे. आता या स्टेपमध्ये काय करायचं आहे, जे तुम्ही इंटेन्शन ठरवलं आहे ती गोष्ट आधीच घडलेली आहे असं मानून तुम्हाला 100 वेळा ती रिपीट करायची आहे. तुम्ही हवं तर हे जोरात बोलू शकता किंवा मनातल्या मनातसुद्धा रिपीट करू शकता. तर तुम्हाला कशा प्रकारे हे वाक्य बोलायचं बघा. आय एम सो हॅपी अँड ग्रेटफुल नाऊ दॅट, म्हणजेच आय एम सो हॅपी अँड ग्रेटफुल नाऊ दॅट, म्हणजे असं म्हणायचं आहे की मराठी इंग्लिश कुठल्याही भाषेत म्हणू शका, मी आता खूप आनंदाने कृतज्ञ आहे कारण माझ्या आयुष्यात ही गोष्ट आधीच घडलेली आहे. मी आता खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे कारण माझ्या आयुष्यात ही गोष्ट आधीच घडली आहे. असं तुम्ही 100 वेळा रिपीट करायचं आहे. तर हे खूप चांगली मेथड आहे ही. नक्कीच याचा प्रॅक्टिस करून बघा. तर अशा पद्धतीने 100 वेळा रिपीट करायचं आहे. इथे अजून एक महत्त्वाचा पॉईंट तुम्ही वापरू शकता की तुमचा हात तुम्ही तुमच्या हृदयावरती ठेवू शकता. तुमचं लक्ष पूर्णपणे तुमच्या हृदयावर घेऊन मग तुम्ही त्या इमोशनचा अनुभव घ्या आणि आपल्या मनामध्ये जी भावना आहे ती आधीच पूर्ण झालेली आहे हे फील करा. इथे तुमची फिलिंग म्हणजे भावना खूप महत्त्वाचा रोल प्ले करते कारण तुमचं सबकॉन्शियस माइंडला, अंतर्मनाला फक्त 2च भाषा समजतात. एक म्हणजे रिपिटेशन म्हणजे पुन्हा पुन्हा सांगणं आणि दुसरं म्हणजे तुमची फिलिंग म्हणजे भावना. आपल्या सबकॉन्शियस माइंडला 2च गोष्टी समजतात. तर त्या म्हणजे तुमचं फिलिंग्स आणि तुमचं रिपिटेशन म्हणजे परत परत सांगणं. जेव्हा तुम्ही हे 100 वेळा रिपीट कराल आणि त्या रिपिटेशनसोबत जर तुम्ही तुमच्या भावना जोडल्या, फिलिंग जोडल्या तर तुमचं मॅनिफेस्टेशनचं स्पीड 100 पटीने वाढणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे रिपिटेशन आणि भावना याचं तुम्हाला परस्पर संबंध आहे याचा आणि तशा पद्धतीने तुम्हाला 100 वेळा रिपीट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या भावना देखील असणं गरजेचं आहे, फील असणं गरजेचं आहे त्या गोष्टीमध्ये. पुढचा मुद्दा आहे आउटकमपासून म्हणजे रिझल्टपासून डिटॅच होणं. जसे की तुम्ही प्रोसेस पूर्ण कराल त्यानंतर तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. तुम्हाला स्वतःला त्या आउटकमपासून एकदम मुक्त करायचं आहे. म्हणजे आता ही गोष्ट शोधत बसू नका, मी हे मॅनिफेस्ट केलं आहे मग माझ्या आयुष्यात हे आहेच आहे. तर आणि मग ती गोष्ट कुठे आहे किंवा कशी घडेल ती याचा परिणामाचा काही विचार करू नका. मुक्त राहा त्याच्यापासून. तुम्हाला डेस्परेट मॅनिफेस्टरसारखं गोष्टी करायच्या नाही आहेत. आता तुम्हाला परिणामाची चिंता सोडून द्यायची आहे आणि मानून घ्यायचं आहे की हे सगळं माझ्यासोबत आहे आणि माझ्या आयुष्यात आहे. त्यामुळे कधी होईल काय होईल हे परिणामाची चिंता करायची नाही आहे. तर तुम्ही परत रिलॅक्स व्हायचं, चिल करायचं. आज तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी सुरू आहेत त्यावर फोकस करायचा आहे. त्या तुम्ही एखादी इन्स्पायर्ड ॲक्शन किंवा योग्य पाऊल तुम्ही उचलू शकता. तर तुम्हाला अगदी एखादं काम करायचंच आहे, नवीन काही सुरुवात करायचं तर समजा आपण एखादं जमिनीत बी लावलं तर ते छोटंसं रोपटे गेलं ते काय आपण सारखं असं उपटून बघत नाही की त्याला अजून एक पान फुटलं का, मुळं आलीत का त्याला, का त्याचं झाड आलं का, ते बी त्याच्या काढून आपण उपटून नाही बघत ना वारंवार. तर म्हणजे त्याचं झाड बनेल का नाही. तर हे असंच आहे तुमची प्रॅक्टिस की तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक तुम्ही बी रोवता आणि त्याचं झाड हे आपोआपच तयार होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर शंका नाही घ्यायची. एकदा बी रोवलं ना मनात आपल्या इंटेन्शनचं, मग मॅनिफेस्टेशन करा, 100 वेळा रिपिटेशन करा. त्याच्यामध्ये तुमच्या फिलिंग्ज असू द्या पण त्याच्यावरती शंका घेऊ नका. म्हणजे एकदा बी रोवलं आहे त्याला उपटून बघू नका, त्याचं झाडामध्ये रूपांतर नक्कीच होणार आहे. पण विचार हा करा की झाड तर आलेलं आहे, त्याला फुलं आलेली आहेत आणि ते माझं आहे. तर बस इतकीच सोपी टेक्निक आहे आणि आजपासूनच तुम्ही हे करू शकता. तुम्हाला प्रॅक्टिस ही करायची आहे. तुम्हाला जर याचा अनुभव घ्यायचा असेल ना तर नक्कीच आजच ही प्रॅक्टिस करून बघा. आणि मी हे माझ्या अनुभवावरून सांगते आहे, 100% याचा रिझल्ट येतो. म्हणजेच 100 वेळा रिपिटेशन करा आणि त्याच्यामध्ये तुमच्या भावना होता, तुमच्या फिलिंग्स त्यात आणा आणि प्रेझेंटमध्ये ती गोष्ट झाली आहे
याचा अनुभव घ्या, फील करा, मनापासून फील करा. नक्कीच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.